आजची रेसिपी आहे चटपटीत पाणीपुरी। तर आज आपण पाणीपुरीची रेसिपी बघणार आहोत। नमस्कार, मी चैतालीस किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। पाणीपुरी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं। तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे पाणीपुरीचा रगडा, गोड पाणी आणि तिखट पाणी। पाणीपुरी ही बनवायला अगदी सोपी आहे। तुम्ही आता रेसिपीत बघालच आणि एकदा नक्की ट्राय करा, कशी झाली ती मला नक्की सांगा। सर्वात आधी मी इथे हरभरा घेतलाय, तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय आणि कोमट पाणी करून त्यामध्ये 2 ते 3 तासासाठी भिजवून घेतलाय। यातलं पाणी काढून मी आता कुकरला हरभरे उकडायला टाकते आपल्याला रगड्यासाठी। नंतर मी बटाटे देखील इथे सालं काढून घेते आणि ते देखील त्याचे मोठे मोठे तुकडे करून हरभऱ्यासोबत उकडायला टाकते। हे बघा, असे 2 ते 3 बटाटे टाकले मी मोठे मोठे काप करून। चवीनुसार थोडंसं मीठही टाकायचं आहे, म्हणजे बटाटे आणि हरभऱ्यांना याची चव लागेल मिठामुळे। पाणी टाकून आता मी 4 ते 5 याच्या शिट्ट्या करून घेणार आहे। 4 शिट्ट्यांमध्ये होऊन जातं। आता मी कुकर गॅसवर ठेवते आणि याच्या शिट्ट्या करायला ठेवते। आता दुसरीकडे मी आता इथे चिंचा घेतल्या गोड पाणी बनवण्यासाठी। त्यासाठी मी गरम पाणी, एकदम कडकडीत गरम पाणी पाहिजे, म्हणजे चिंचेचा कोळ छान निघतो। आता झाकण ठेवून घेतलंय। 10 मिनिटांनंतर झाकण काढलंय। बघा, चिंचा थोड्या फुलल्या आहे। आता मी ते 1 वाटी गूळ चिरून घेतलाय आणि तो देखील मी आता त्या पाण्यामध्ये टाकून घेतलाय, म्हणजे चिंचा देखील भिजेल आणि गूळ देखील वितळून जाईल। हे बघा, थोड्या वेळानंतर अर्ध्या तासानंतर असं तयार झालंय त्याचा चिंचा फुलून वरती आलाय। हे बघा, मी तुम्हाला इथे दाखवते हाताने। सहजासहजी चिंचेचा गर निघतोय आणि आपल्याला गोड पाण्यासाठी चिंचाचं पाणी तयार करण्यासाठी सहज इथे चिंचाचा गर निघून येतोय। आता मी सगळ्या हाताने त्याचा गर काढून घेतलाय आणि आता चाळणीने इथे आपण त्याचा चाळून घेऊया, म्हणजे चिंचोके वरती राहतील आणि पाणी आपलं इथं रेडी आहे। हे बघा, चिंचेचं आणि गुळाचं आंबट गोड पाणी तयार आहे। तुम्ही घट्ट पाण्यासाठी खजूर देखील टाकू शकता जेव्हा आपण चिंच भिजवतो तेव्हा। यामध्ये मी आता लाल तिखट टाकून घेतलंय, थोडं पाणी वाढवलंय आपल्याला हवं तेवढं। लाल तिखट टाकल्यानंतर थोडा पाणीपुरी मसाला टाकलाय, म्हणजे एकदम चटपटीत पाणी लागतं। हे गोड तर लागतंच, चटपटीत देखील लागतं। बघा, आपलं आंबट गोड पाणी तयार आहे। आता थंड पाणी छान लागतं। थोडी त्यामध्ये जिरेपूड देखील मी टाकून घेतली आहे। तर आता थंड पाणी छान लागतं, त्यामुळे मी फ्रीजमध्ये न ठेवता यातच बर्फ ठेवते, थंडी जास्त असल्यामुळे। हे बघा, यात बर्फाचा क्यूब ठेवलाय आणि आता हे पाणी आपलं तयार आहे। आता गोड पाणी बनवून झालंय। आता बघूया आपण तिखट पाणी। घरी मी इथे कुंडीमध्ये, कढीपत्त्याच्याच कुंडीमध्ये मी आता इथे पुदिना लावलेला होता। तर तो पुदिना बघा किती मोठा झाला आणि खूप सारा निघाला। 1 वाटीभर पुदिना निघाला असेल सहजासहजी, म्हणजे तुम्हाला घरच्याच उगवलेल्या पुदिन्याची मी तुम्हाला तिखट पाणी बनवून दाखवणार आहे। तर हे बघा, असं मी थोडं थोडं करून सगळा पुदिना खुडून घेतलाय आणि नंतर तो निवडून देखील घेत आहे। हे बघा, असे त्याचे देठ न घेता फक्त मी पानं घेतले आणि एवढा सगळा पुदिना, घरचा पुदिन्याची चवच वेगळी। तर मी आता हा सगळा पुदिना घेऊन आणि स्वच्छ धुवून घेते। सर्व मिळून आता वाटीभर पुदिना भेटला मला, तो पुरेसा आहे, त्यामुळे मी काही बाहेरून मागवला नाही। हे बघा, असं निवडून घेतलाय। किती फ्रेश पुदिना आहे बघा, कुंडीतून काढलाय आणि लगेच आता आपल्याला इथे स्वच्छ धुवून घेतलाय। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिन्याची पाने टाकली, 4 लसूणच्या पाकळ्या टाकल्या, 2 हिरव्या मिरच्या टाकल्या आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेतली। त्यानंतर यात आता आल्याचे तुकडे टाकले मी 3। तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची टाकू शकता, मी 2च टाकले। मीठ टाकलं मी चवीनुसार आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेतलाय। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे
हे पाणी पुदिन्यामुळे काळं पडू नये, कोथिंबीर पुदिना, त्यामुळे यात आईस टाकून घ्यायचा. बर्फाचे तुकडे टाकल्यामुळे हे बघा अशी ग्रीन चटणी होते, हिरवी, अजिबातही काळी पडत नाही किंवा किती वेळ पाणी ठेवलं तरी त्याला काळा रंग येत नाही. नंतर यात चाळणीत टाकून घेतलं मी, म्हणजे त्यात थोडीफार जी काही जाड कण असेल ते सगळे निघून जातील. हे बघा असं छान याची पेस्ट झाली होती. आता मी यात थोडंसं पाणी वाढवते, थोडं थोडं करून. आपलं तिखट पाणी आता इथे तयार आहे. यात थोडेसे आपण मसाले टाकून घेऊया. हे बघा मी असं चमच्याच्या साहाय्याने सगळं वरची पेस्ट सगळी चाळणीत टाकून घेते, म्हणजे पाणीमध्ये सगळं मिक्स होईल आणि वरतून थोडं थोडं पाणी टाकलं की आपली सगळी पेस्ट खाली जाईल. तुम्ही पाण्याचा कलर बघू शकता आणि ही नक्की ट्रिक वापरा. बर्फ टाका जेव्हा आपण मिक्सर करतो तेव्हा. ह्या पाण्यालाच नाही तर इतर चटण्यांना देखील बर्फ टाका. ग्रीन चटणीला खूप छान कलर येतो. त्यानंतर अजून थोडं चटपटीत पाणी बनवण्यासाठी मी इथे निंबू टाकलं आहे. याने चटणी किती तिखट असो ती मेंटेन होऊन जाते किंवा मग चव देखील खूप छान येते. त्यानंतर इथे जाणार जिरेपूड. मी भाजलेले जिरेची पावडर करून ठेवली होती, ती टाकली मी छोटासा चमचा आणि मिक्स करून घेतली. त्यानंतर यात पाणीपुरी मसाला टाकून घेऊया. पाणीपुरी मसाला भरपूर टाकायचा आहे, कारण आपल्याला पाणी चटपटीत हवं आहे, खूप चटकदार हवं आहे पाणी, त्यासाठी. हे देखील मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर मी इथे आईस क्यूब टाकले, बर्फाचे तुकडे. पुन्हा थोडं ढवळून घेतले, हलवून घेतले. आणि आता सर्वात शेवटी आपण त्यात टाकणार आहोत सेंधव मीठ. तर ह्या मिठामुळे पाण्याला चव खूप छान येते. आधी देखील आपण मीठ टाकलेले, पण सेंधव मिठामुळे काही त्रास नाही होत. त्यानंतर आपण जे बटाटे आणि हरभरे उकडले होते कुकरला, ते मी सेपरेट करून घेतले आणि असे स्मॅशरने स्मॅश केले आणि बटाटे हाताने कुस्करले, थोडे जाडसरच ठेवले. आणि आता हे चमच्याच्या साहाय्याने थोडे नॉर्मली एकजीव करून घेऊया आपल्याला रगड्यासाठी. मी कांदे चिरून घेतले दोन छोटे आणि कोथिंबीर देखील बारीक चिरून घेतली. आता हे बारीक चिरलेले कांदा आपण यात टाकून घेऊया. कांदा जेव्हा पाणीपुरी खायची तेव्हाच टाका, आधी टाकून घेतल्यावर त्याला थोडा वास येतो. त्यामुळे इथे मी कांदा आणि कोथिंबीर दोन्ही टाकून घेतले. पाणी तर आपलं तयारच आहे. आता हे मिक्स करून घेऊया. हरभरा आणि बटाट्यामध्ये हे सगळं मिक्स झालं पाहिजे. हे बघा, तुम्ही कांदा पाणीपुरीत वरून देखील टाकू शकता, पण असं खूप छान लागतं. आता जे आपण गोड पाणी बनवलं होतं ते मी टाकून घेतले. एक पळीभर टाकले मी, मोठा चमचा. आणि नंतर पाणीपुरी मसाला टाकला आहे. चाट मसाला देखील टाकू शकता. आणि आता हे थोडं मी हाताच्या साहाय्याने मिक्स करून घेते. हातामुळे छान मिक्स होतं. तुम्हाला देखील अशी पाणीपुरी खायला आवडते का? आणि घरचं हेल्दी खायला आवडत असेल तर एक लाईक नक्की करा. बघा इथे तयार झालं आहे. आता मी सगळ्या पुऱ्या भरून घेतल्या. आता तुमच्यासमोर देखील एक पुरी भरून दाखवते. तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल त्याबद्दल सॉरी. आता इथे मी बटाट्याचं सारण टाकले पुरीमध्ये. पुऱ्या मी बाहेरच्याच घेतल्या होत्या. त्यानंतर यावर जाणार नायलॉन शेव. चटपटीत असं तिखटसर पुदिन्याचं पाणी, तिखट पाणी. बघा पाणी अगदी चटपटीत झालं आहे, खूप तिखट झालं आहे. त्यानंतर इथे जाणार गोड पाणी, थोडं आंबटसर गोडसर असं पाणी, जास्त गोड आणि थोडंसं आंबट. हे बघा आपली चटपटीत चटकदार पाणीपुरी तयार आहे. पाणीपुरीचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.